नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील चोरबाहुली शिवारात एका भीषण अपघातात रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकनं एका गाईला आणि गुराख्याला चिरडले। या अपघातात गाईचा आणि गुराख्याचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रक चालक आणि कंडक्टर सुखरूप बचावले। ही घटना 3 जुलैला सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जबलपूरकडून नागपूरच्या दिशेनं रेती घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगानं येत होता। त्याचवेळी चोरबाहुली येथील यादव कुटुंबाकडे गुराखी म्हणून काम करणारे कालू नावाचे एक वेडसर व्यक्ती सायंकाळच्या सुमारास जनावरे चारून घराकडे परतत होते। अचानक त्यांची एक गाय महामार्गावर आली। पुढून येणारा भरधाव ट्रक चालकाला अचानक गाय दिसली। तिला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकनं थेट गायीला धडक दिली। या धडकेनंतर ट्रक महामार्गाच्या कडेला असलेल्या गुराख्याला चिरडून खाली कोसळला आणि पलटी झाला। दुर्दैवानं या भीषण अपघातात गायीचा आणि गुराख्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच चोरबाहुलीचे पोलीस पाटील योगेश कंगाली यांनी तात्काळ ओरिएंटल टोल प्लाझा, खुमारी आणि देवलापार पोलिसांना दिली। देवलापार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय। अपघातात ट्रक चालक आरिफ खान आणि कंडक्टर सोहेल खान हे दोघेही सुखरूप बचावले आहेत। कंडक्टरला किरकोळ दुखापत झाल्यानं त्याला पुढील उपचारासाठी मनसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। देवलापार पोलीस पुढील तपास करत आहेत। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।